सर्वांना जय भीम. सर्वांना जय भीम. तर आजच्या बहुजन संघटकच्या या वर्षावास व्याख्यानमालेमध्ये आज आपण अट्टकथाकार बुद्धघोष यांच्याबद्दल काही माहिती घेणार आहोत. तर बुद्धघोष हे पाली भाषेचे आतापर्यंतचे सर्वात विद्वान भिक्षू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. इवन पाली शब्द जो आहे, इट इज बुद्धघोषा हू कॉइंड दिस टर्म. बुद्धघोषांनीच ही जी टर्म आहे पालीची, ही सर्वप्रथम आपल्या पुस्तकामध्ये वापरली. हे पुस्तक म्हणजे बुद्धघोषांचं विशुद्धीमग्गो. सर्वात त्याला एन्सायक्लोपीडिया ऑफ बुद्धिझम असं म्हटलं जाते. तर बुद्धघोषांचा कार्यकाल म्हणजे त्यांचा जीवनकाल हा जनरली 3ऱ्या शताब्दीपासून तर 5व्या शताब्दीच्या दरम्यान त्यांचा जीवनकाल हा मानला जातो. त्याच्या संबंधात विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. तरी एक कॉमन मत असं आहे की 3ऱ्या शताब्दीच्या अगोदर तर ते नव्हते आणि 5व्या शताब्दीच्या नंतर नव्हते. म्हणजे 3 ते 5 ही जी शताब्दी आहे इसवी सनाची, आफ्टर डॉन, ख्रिस्ताच्या नंतरची, तर ही शताब्दी बुद्धघोषाचा कार्यकाल असा समजला जातो. तर बुद्धघोषांचं कॉन्ट्रीब्युशन हे अट्टकथा लिहिण्यांमध्ये आहे. अट्टकथा म्हणजे कॉमेंट्रीज, भाष्य. त्रिपिटकावर त्यांनी जे भाष्य लिहिलं, तर त्यासाठी त्यांचं योगदान, खूप मोठं योगदान असं भदंताचार्य बुद्धघोषांचं आहे. तर थोडंसं बघूया की अट्टकथा काय आणि पाली काय आणि अट्टकथांचा उपयोग काय, यावर आपण थोडंसं बघूया. आणि या अट्टकथा बुद्धघोषांनी कशा लिहिल्या, कुठून लिहिल्या, आणि जो साहित्य आहे, पाली साहित्य आहे किंवा इवन जगातलं सर्व साहित्य आहे, या सगळ्या साहित्यांमध्ये सर्वात अधिक भाष्य कोणत्या साहित्यावर झालं असेल तर ते त्रिपिटक साहित्य आहे. आणि सर्वात अधिक जे भाष्य आहे ते म्हणजे या अट्टकथा आहेत, कॉमेंट्रीज आहेत. एवढ्या मोठ्या कॉमेंट्री जगामध्ये कोणत्याच साहित्यावर नाही आहेत जेवढ्या की पाली साहित्यावर आहेत. आणि एवढ्या मोठ्या कॉमेंट्री कुणीच नाही लिहिल्या, एवढ्या मोठ्या भाष्य कुणीच केलेले नाही की जेवढं की बुद्धघोषांनी केलं. फक्त पालीमध्येच नाही तर इवन इंग्लिश लिटरेचर म्हणा किंवा जगातलं कोणतंही साहित्य म्हणा, तर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या कॉमेंट्रीज जगामध्ये कुठेही आढळत नाहीत. आणि एवढे मोठे जे अट्टकथाकार आहेत, भाष्यकार आहेत, हे सुद्धा कुठेच आढळलेले नाही आहेत. म्हणजे सर्वात जास्त कॉमेंट्री असण्याचा जो मान आहे तो सुद्धा पाली साहित्याला मिळतो. आणि पर्यायाने त्यांचे अट्टकथाकार जे आहेत, अट्टकथा लिहिणारे जे भंते आहेत बुद्धघोष, त्यांनासुद्धा मिळतो. यांनी एकूण 12 अट्टकथा लिहिलेल्या आहेत. आणि त्रिपिटकातल्या 3 पिटकांवर यांनी अट्टकथा लिहिलेल्या आहेत, यांनी कॉमेंटरीज लिहिलेल्या आहेत. तर त्या कॉमेंटरी कोणकोणत्या आहेत तर आपण बघू की विनय पिटकावर त्यांनी कॉमेंटरी लिहिलेली आहे. सुत्त पिटकावर सुद्धा लिहिलेली आहे. सुत्त पिटकाच्या 5ही निकायांवर म्हणजे कुद्दक निकायावर त्यांनी कॉमेंटरी लिहिलेली आहे. त्यानंतर दीघ निकाय, मध्यम, संयुक्त आणि अंगुत्तर निकाय यावर सुद्धा लिहिलेली आहे. आणि कुद्दक निकायातल्या 4 पुस्तकांवर आचार्य बुद्धघोषांची कॉमेंट्री आहे. आणि विनय पिटकावर पूर्ण कॉमेंट्री आहे. त्या कॉमेंट्रीचं नाव आहे सामंत प्रासादिका. आणि पातिमोक्ष म्हणजे की भिक्षूंचे जे नियम आहेत यावर जे भाष्य आहेत, जे कॉमेंट्री केलेली आहे, त्याचं नाव आहे कंखा वितरणी. तसेच अभिधम्म पिटकावर सुद्धा त्यांनी 3 कॉमेंट्री केलेल्या आहेत, 3 अट्टकथा लिहिलेल्या आहेत. त्याचे 7 पुस्तक आहेत अभिधम्मावर. तर त्याच्यापैकी धम्मसंगिनी यावर जी अट्टकथा लिहिलेली आहे तिचं नाव अट्टशालिनी आहे. अभिधम्माचं दुसरं पुस्तक आहे विभंग, त्यावर जी कॉमेंट्री केलेली आहे त्याचं नाव सम्मोह विनोदिनी आहे. आणि अभिधम्म पिटकाचं जे 5वं पुस्तक आहे कथावत्थू, त्याची कॉमेंट्री सुद्धा बुद्धघोषांनी लिहिलेली आहे, ज्याचं नाव आहे पंचप्रकरण अट्टकथा. पंचप्रकरण म्हणजे 5वं प्रकरण, त्याची अट्टकथा. अभिधम्म पिटकातलं जे 5वं हे पुस्तक आहे, जे 5वं आहे, त्यामुळे त्याला पंचप्रकरण असं सुद्धा
म्हटले जाते. तर असा एक समृद्ध वारसा बुद्धघोषांनी पाली साहित्याला दिलेला आहे. तर थोडंसं आपण त्यांच्या अट्टकथा काय आणि पाली काय आणि ते कसे याला गेले, श्रीलंकेला कसे गेले. तर जेव्हा भारतामध्ये तथागत बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, सारनाथला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालं. तिथून पहिल्या उपदेशामध्ये 5 भिक्षू होते, त्यांना पंचवक्कीय भिक्खू म्हटले जाते. बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख येतो 5 ब्राह्मण होते, परंतु ते ब्राह्मण असतील की क्षत्रिय असतील ते नंतरचा प्रश्न आहे. पण पहिले पालीमध्ये जिथे प्रत्येक ठिकाणी हा उल्लेख येतो की पंचवक्कीय भिक्खू हाच उल्लेख येतो. त्यामुळे आपल्याला त्या भिक्खूंशी संबंध असावा. आणि तथागतांनी म्हटलेलं आहे की जेव्हा जो कोणी त्याच्या धम्मामध्ये येईल, तथागतांच्या धम्मामध्ये येईल, तर तो त्याच्या जी कम्युनिटी आहे त्याच्या अगोदरची अर्थव्यवस्था असेल, त्याच्या सामाजिक कोणत्या समाजातून आला, कोणत्या वर्णातून आला किंवा कोणत्या प्रदेशातून आल्या, हे सगळं गळून पडते आणि तो ज्या एक 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 संघ होऊन जातो तो. त्यासाठी त्याला संघ म्हटलं गेलेलं आहे. असं तथागत म्हणतात की ज्यावेळेस इतर सर्व नद्या समुद्राला मिळतात, तर त्याप्रमाणे सगळ्या दिशाकडून येणाऱ्या नद्या ज्याप्रमाणे समुद्राला मिळल्यावर समुद्रामध्ये पूर्ण एक होऊन जातात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या स्ट्रीममधून आलेले भिक्षू ज्यावेळेस ते भिक्षू बनतात, संघामध्ये ज्यावेळेस सामील होतात, तेव्हा ते एक होतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात, त्यावेळेस आपण समुद्राला मिळाल्यानंतर आपण त्याचं म्हणू शकत नाही की हे कोणत्या गंगा नदीचं पाणी आहे, की हे कोणत्या यमुनेचं पाणी आहे, की हे गोदावरीचं आहे, की हे कोणत्या शरयू नदीचं पाणी आहे. वी कांट डिस्टिंग्विश दॅट. इन द सेम वे जे कोणी भिक्षू बनल्यानंतर आपण त्यांना त्यांच्या संप्रदायाशी जोडणं हे खूप खूप चुकीची गोष्ट आहे. तर ही चुकीची गोष्ट आपण न करता त्यांना पंचवक्कीय भिक्खू अशाच प्रकारे आपण संबोधणं आवश्यक आहे. त्या पंचवक्कीय भिक्खूंना उपदेश दिल्यानंतर तिथून धम्मचक्र जे आहे ते रोटेट झालं. तर तेव्हापासून त्या पहिल्या उपदेशापासून तर शेवटच्या उपदेशापर्यंत जो उपदेश कुसिनारा येथे दिला गेला, महापरिनिब्बाण सुत्त हे शेवटचं म्हणजे तथागतांनी दिलेला हा शेवटचा उपदेश आहे, जो की वैशालीवरून ज्यावेळेस तथागत बुद्ध निघतात तर कुसिनाराला पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर महापरिनिर्वाणाला प्राप्त होतात. आणि त्याचबरोबर महापरिनिर्वाणानंतर काय घटना घडतात त्या घटनेचा सर्व वृत्तांत या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आहे. तर हे दीघनिकायातलं सुत्त आहे, सुत्तपिटकाच्या दीघनिकायामध्ये सर्व दीर्घ जे सुत्त आहेत, लॉंग डिस्कोर्सेस, दे हॅव बीन कलेक्टेड इन द दीघनिकाया. त्या दीघनिकायामध्ये त्यांना त्यांना एकत्रित करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ते दीघनिकाय तयार झालं. आणि जे मध्यम आकारातले त्यांचे उपदेश होते त्यांना मध्यम निकायामध्ये एकत्रित करण्यात आलं. आणि असे जे काही उपदेश आहेत जे की एखाद्या विशिष्ट विषयावर आहेत, जसं की आर्य सत्यांवरचे सर्व अधिकाधिक जे उपदेश आहेत, तर ते सच्च संयुक्त यामध्ये एकत्रित केलेले आहेत. असे वेगवेगळे संयुक्त मिळून एक संयुक्त निकाय बनलेलं आहे. त्यानंतर अंगुत्तर निकाय हे चौथं निकाय आहे सुत्तपिटकाचं. अंगुत्तर म्हणजे अंकोत्तर, एकापेक्षा एक अंकानी त्याची प्रगती होत जाते. अशा प्रकारचे जे उपदेश आहेत त्यांना अंगुत्तर निकाय असं म्हटलं गेलेलं आहे. तर आपण त्रिपिटक कसं बनलं याची आपण चर्चा करतोय. त्रिपिटक आणि अट्टकथा यामध्ये काय फरक आहे. तर कुद्दक निकायामध्ये वेगवेगळे 15 छोटी पुस्तकं आहेत. तर अशा प्रकारे हे त्रिपिटकातला एक पिटक म्हणजे की सुत्तपिटक बनले. त्यानंतर विनयपिटक, जसा विनयपिटकाचा क्रमामध्ये पहिला जो मान आहे विनयपिटकाचा येतो. पहिले संगायन जे झालं ते विनयपिटकाचं झालं. या विनयपिटकामध्ये भिक्खूंसंबंधी किंवा मॉनेस्टिक लाईफ संबंधी जे तथागतांनी उपदेश दिले ते उपदेश हे सर्व विनयामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. यामध्ये 5 पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांमध्ये हे विनयासंबंधीचे भिक्षू आणि भिक्षुणींच्या संबंधीचे नियम, तसेच भिक्खू संघांचा इतिहास, संगीनी धम्मसंगीती ज्या झाल्या त्या संगीतींचा इतिहास, तसेच आणखी जे काही भिक्षूंच्या नियमासंबंधीचे उपदेश असतील, त्यासंबंधीच्या कथा असतील, त्या सर्वांचं
विवरण हे विनय पिटकामध्ये येते. तर विनय पिटकाला आज्ञा देशना म्हणतात. आज्ञा आहेत या, ज्या की मोडल्यास त्यानुसार तिथे पनिशमेंटसुद्धा आहे त्याला. तर हायेस्ट पनिशमेंट जी आहे या विनय पिटकामध्ये ती म्हणजे भिक्षूंना काढून टाकणं संघातून आणि परत त्याला कधीच न घेणं. आणि ही पनिशमेंट त्यामध्ये आहे. तसेच ब्रह्मदंड शब्द एक सुद्धा आहे, ज्यामध्ये की एखादा भिक्षू जर चुका करत असेल परत तर त्याला त्याच्याशी कोणीही संपर्क न करणे, कोणीही त्याच्याशी न बोलणे. तर ही फक्त शेवटच्या क्षणी बुद्धांनी ही जी पनिशमेंट आहे ही छन्नला दिली होती. छन्न जो की त्यांचा सारथी होता आणि त्यांनी बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांना त्यांच्या रिनन्सिएशनमध्ये त्यांनी खूप मदत केली होती. गृहत्यागामध्ये त्यांनी मदत केली होती. तर हे त्यांना सम्यक संबुद्धांना बोधी प्राप्त झाल्याचं पूर्ण श्रेय हे बरेच दिवस छन्ने घेत राहत होते की मीच त्यांना घोड्यावरून नेलं आणि मी माझ्यामुळंच त्यांना जे काही आहे गृहत्याग करू शकले. तर ह्या चुकीच्या गोष्टी त्याच्याकडून होत होत्या. तर त्यामुळे शेवटी त्यांना ब्रह्मदंड दिला की याच्याशी कुणीही संपर्क करू नका. पण तेव्हा त्याच्या लक्षात ही चूक लक्षात आली की तथागतांनी शेवटी आपल्याला ब्रह्मदंड देऊन महापरिनिर्वाण घेतलं. तर त्याच्यामध्ये तो फरक पडला आणि तो परत त्याने क्रेडिट घेणं सोडून तो योग्य मार्गावर लागला. तो सुद्धा नंतर अरहंत पदाला पोहोचला. असो, तर या अशा प्रकारच्या मोनॅस्टिक रूल्स विहारामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींनी पाळावयाचे नियम हे सर्व एकत्रित केले गेलेले आहेत. ते म्हणजे की विनय पिटकामध्ये. आणि तिसरं आहे अभिधम्म पिटक. तर अभिधम्म पिटकामध्ये याला परमत्थ देसना म्हटलं जाते. विनय पिटकाला आना देसना म्हणजे आज्ञा देसना, सुत्त पिटकाला म्हटलं जाते व्यवहार देसना म्हणजे व्यवहार देसना, आणि विनय पिटक आणि अभिधम्म पिटकाला म्हटलं जाते परमत्थ देसना, परमार्थ म्हणजे अल्टिमेट रियालिटीज जी आहे. तर हे गंभीर उपदेश आहेत, खूप गंभीर उपदेश आहेत. म्हणून यांना वेगळं करून अभिधम्म पिटक बनवण्यात आलं. सुरुवातीच्या काळामध्ये हे सुत्त पिटक म्हणजे ती पिटक अशा प्रकारचं वर्गीकरण नव्हतं. तर सुरुवातीला फक्त धम्म विनय अशाच प्रकारचं वर्गीकरण होतं. धम्म अर्थात सर्व उपदेश, त्यामध्ये अभिधम्मसुद्धा आहे आणि सुत्त पिटकसुद्धा आहे. तसे दोन्ही उपदेश या मध्ये धम्मामध्ये अंतर्भूत होते. आणि दुसरं म्हणजे विनय, यांनाच बुद्धांचा उपदेश असं म्हणण्यात आलं. जेव्हा तथागतांचं महापरिनिर्वाण होणार होतं तर त्यावेळेस आनंदनी पूर्ण त्यांना पुढची आपली काय पार्श्वभूमी राहील हे सर्व त्यांना विचारून घेतलं. तर त्यावेळेस त्यांनी आनंदनी हा सुद्धा प्रश्न विचारला की तुम्ही आमचे शास्त्र आहात, तुम्ही आमचे गुरु आहात, टीचर आहात, तर तुमच्यानंतर आमचे टीचर कोण राहतील? आम्हाला शिस्त लावणारे, शास्त्र आम्हाला दिग्दर्शन करणारे हे कोण राहतील? तर तथागतांनी त्यावेळेस कुणाचंही नाव न घेता त्यांनी सांगितलं की मी उपदेशित केलेला धम्म आणि विनय हेच तुमचा जो आहे मार्गदर्शक राहतील. माझ्यानंतरचं जे शास्त्र राहतील तर मी उपदेश केलेला धम्म आणि विनय हा तुमचा शास्त्र राहतील. तर सुरुवातीला बुद्धवचनांचं जे वर्गीकरण होतं हे दोनच होतं, धम्म आणि विनय. पण सम्राट अशोकांच्या काळामध्ये त्यांच्या लक्षात आलं की यामधले काही जे उपदेश आहेत ते खूप गंभीर आहे, जे की सामान्य व्यक्तींना लक्षात येऊ शकत नाहीत. ते उपदेश त्यांनी सारीपुत्तांना दिले होते, खूप गंभीर उपदेश होते. तर त्यांना वेगळं करून अभिधम्म पिटक बनवले गेले. आणि सम्राट अशोकांचे जे गुरु होते, जे त्यांचे प्रिसेप्टर होते, मोगलीपुत्र तिस्स, जे की तिसऱ्या संगीती त्यांनीच सम्राट अशोकांना सूचना केली होती की तुम्ही तिसरी संगीती घ्या. तर यावेळेस बौद्ध धम्मामध्ये किंवा धम्मामध्ये वेगवेगळी 18 मतं निर्माण झालेली होती. भिन्न भिन्न मत होते. हिनयानामध्ये किंवा थेरवाद ज्याला म्हटलं जाते त्यामध्ये, त्याचप्रमाणे महायानामध्ये. तर या भिन्न मतांचं आणि भविष्यामध्ये बुद्धवचनांना किंवा बुद्धांच्या उपदेशांना कशा प्रकारे त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते, या सर्व मतं मोगलीपुत्र तिस्सांनी मांडले. आणि ते मत कसे चुकीचे आहेत हे सांगून सुद्धा त्या मतांचे त्यांनी खंडन केले. तर या सगळ्यांचा वृत्तांत हा ज्या पुस्तकामध्ये आहे त्याला कथावत्थू असं म्हटलं जाते. कथावत्थू हा एक लॉजिकली ज्याला लॉजिक म्हटलं जाते, तर लॉजिकली
लॉजिकच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. तसेच बुद्धांचे मूळ उपदेश कोणता आणि आज बुद्धांच्या त्या काळात सम्राट अशोकांच्या काळामध्ये जे काही त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली होती, तर ती मिसअंडरस्टँडिंग त्यांनी खोडून काढली की कोणकोणती मिसअंडरस्टँडिंग आहे, तर ती कशी का आणि ती का मिसअंडरस्टँडिंग आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कशाप्रकारे कोणत्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने धम्म समजला जाईल हे सुद्धा त्यांनी मांडलं आणि ते सुद्धा त्यांनी खोडून काढलं की कशाप्रकारे धम्म समजावा आणि कशाप्रकारे भविष्यामध्ये समजू नये. तर या सगळ्यांना बुद्धवचन च दर्जा आहे. तर या 7 पुस्तकांना अभिधम्म असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे मोगलीपुत्ततीस्थांनी जे बुद्धांचे उपदेश आहेत, जे आज्ञाच्या विनयपिटकाच्या व्यतिरिक्त जे उपदेश आहेत त्यांचं बायफर्केशन करून अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटक असे वेगळे पिटक बनवल्या गेले आणि तेव्हापासून धम्मविनयालाच त्रिपिटक असं म्हणण्यात येऊ लागलं. तर भारतामध्ये जवळपास 3ऱ्या शताब्दीपर्यंत त्रिपिटक अस्तित्वात होतं, परंतु त्याच्या ज्या अठ्ठकथा होत्या, कॉमेंट्रीज होत्या, त्या मात्र कोणत्याही संगीतीमध्ये त्यांचं गायन झालं नाही, संगायन त्यांचं झालं नाही. संगायन जे झालं हे बुद्धांचे जे एक्झॅक्ट उपदेश होते त्यांचंच संगायन झालं. ते कोणत्या परिस्थितीत त्यांनी संगायन केलं, त्याच्या मागची स्टोरी काय, त्याची पुढची स्टोरी काय, त्याचा रेफरन्स काय, तर हे जे गोष्टी होत्या या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु त्यांचं जर संगायन झालं असतं तर जे संगायन पहिले 7 महिने चाललं, पहिलं संगायन, तर ते कदाचित 12 महिने 1 वर्षसुद्धा त्याला लागू शकले असते. म्हणजे एवढे छोटे छोटे आणि हे जे त्रिपिटक जे काही आहे धम्मविनय, ते खूप याचा आकार जो आहे हा खूप मोठा राहिला असता आणि त्यामुळं त्यांना त्या संगायनामध्ये तिन्ही संगायनामध्ये अठ्ठकथा असतील किंवा कॉमेंट्रीज असतील, त्यांचं वाचन किंवा त्यांचं गायन इथे केलं गेलं नाही. तर फक्त प्युअर उपदेश यांचंच संगायन केलं गेलं. तरीसुद्धा 7 महिने ही संगीती चालली. जवळपास सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सतत 7 महिने म्हणजे खूप मोठा कालखंड होतो. तर हे अशा प्रकारे संगायन झालं, ज्यामध्ये की त्रिपिटक म्हणजे बुद्धवचन यांना एकत्रित केल्या गेलं. परंतु त्या दरम्यानच्या स्टोरीज होत्या, त्यांचा रेफरन्सेस होता, याचं संगायन झालं नाही. तर त्यामुळं हळूहळू भारतातून त्या अठ्ठकथा ज्याला म्हणतात त्या अठ्ठकथा नष्ट झाल्या. त्या ओरल स्वरूपातच होत्या, पण त्या नष्ट झाल्या, लोक त्या विसरले. तर त्यावेळेस बुद्धघोष नावाचे विद्वान भिक्षू, असं म्हटलं जाते की ते मूळतः दक्षिण भारतातले होते. तर ते श्रीलंकेत गेले. श्रीलंकेमध्ये या सिंहली भाषेमध्ये त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या होत्या. ज्या अठ्ठकथा आहेत, ज्या कॉमेंटरीज आहेत, त्या सिंहली भाषेमध्ये एकत्रित करून ठेवल्या गेलेल्या होत्या. तर ते अनुराधपूर महाविहारमध्ये बुद्धघोष गेले. जवळपास 3ऱ्या शतकामधली घटना असेल. आणि ते जात असताना त्यांच्या अगोदर जे बुद्धदत्त नावाचे भिक्खू होते, असं म्हटलं जाते की त्यांना भेट झाली. इकडून बुद्धघोष जाणार आणि तिकडून बुद्धदत्त येणार. बुद्धघोष त्यावेळेस युवा होते आणि बुद्धदत्त खूप म्हातारे झालेले होते. तर त्यांनी सांगितलं की मी बऱ्याच अठ्ठकथांचं ट्रान्सलेशन केलेलं आहे पालीमध्ये, सिंहलीमधून. तर मी जे उर्वरित माझं जे काम आहे ते तू पूर्ण कर. याला फक्त लिटररी सोर्सेस आहेत, ते तू पूर्ण कर. तर बुद्धघोष आले, श्रीलंकेमधील अनुराधपूर महाविहारामध्ये गेले आणि त्यांनी म्हटलं की मी भारतामधून आलेलो आहे आणि मला भारताने पाली हे सुरक्षित ठेवलेलं आहे. पाली अर्थातच बुद्धवचनाला पर्यायी शब्द म्हणून पाली म्हटल्या जात होतं. तर भारतामध्ये त्यांनी सांगितलं की पाली आहे म्हणजे बुद्धवाणी आहे, त्रिपिटक आहे, मात्र त्याच्या कॉमेंट्री भारताने गमावून टाकलेल्या आहेत. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुमची एवढी समृद्ध लायब्ररी आहे, ही लायब्ररी मला खुली करून द्यावी, जेणेकरून या अठ्ठकथा ज्या सिंहली भाषेमध्ये आहेत त्यांना पच्चरी असं म्हटलं जात होतं, त्या मी वाचेल
आणि त्या पालीमध्ये परत करेल, परत त्या पालीमध्ये लिहील. आणि सिंहली भाषा फक्त सिंहलमध्ये समजल्या जाते, भारतामध्ये तर नाही समजू शकणार. पाली जर गेली भारतामध्ये तर परत या पालीचं अट्टकथांचं सर्वांच्या कल्याणासाठी उपयोग होईल. तर ते म्हणत की हे जे आहेत अट्टकथा आहेत किंवा आमचं जे साहित्य आहे तेव्हापासून म्हणजे बुद्धाच्या काळापासूनच अशी होती की योग्य व्यक्तीलाच योग्य उपदेश दिला जात होता. जसं की तथागतांनी उपदेश दिले, परंतु सर्व उपदेश जरी सर्वांसाठी जे सार्वजनिक बुद्धांचे उपदेश असले तरी प्रत्येक उपदेश हा प्रत्येकाला समजेलच असं नाही. म्हणजे व्यक्तीचा अनुभव, त्याची पारमी, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे हे बघून, त्याच्या बॅकग्राऊंड काय आहे हे बघून बुद्ध त्यांना उपदेश देत होते. बुद्ध तर कधी कधी सारीपुत्रासारखे गंभीर असतील भिक्खू तर त्यांना अतिशय गंभीरपणे बुद्ध उपदेश देत होते. तर काही काही भिक्षू असे होते की जे समजू शकत नव्हते. तर एक भिक्षू जो होता की ज्याचं नाव होतं की चुल्लपंथक, त्याचा मोठा भाऊ होता महापंथक. तर तो चुल्लपंथकसुद्धा पहिले महापंथक मोठा भाऊ भिक्षू झाला आणि चुल्लपंथकसुद्धा नंतर भिक्षू बनला. तर त्याला धम्मपदची एक गाथासुद्धा त्याच्या लक्षात राहत नव्हती. तर 6 महिने झाले त्याला भिक्षू बनवून आणि त्याला एक साधी गाथा लक्षात राहिली नाही. तर त्याच्या भावाने त्याला विहारातून काढून दिलं की तू भिक्षू बनायच्या लायक नाही आहेस मूर्खा, तू 6 महिन्यामध्ये एक गाथा तू लक्षात ठेवू शकला नाही. तो विहाराच्या बाहेर बसला आणि तो रडत बसला. तर तिकडून भिक्षू भगवान बुद्ध आले आणि विचारलं का रे बाबा काय झालं. तो म्हणजे की माझ्या दादाने मला काढून दिलं विहारातून, मला काहीच लक्षात राहत नाही. तर तथागतांनी त्यांना सांगितलं की बाबा तू त्याला एक असा मडलेला चिवरचा कपडा दिला आणि त्याला स्वच्छ करत जा, स्वच्छ करत जा, स्वच्छ करूया, स्वच्छ करूया, स्वच्छ करूया असं त्याला सांगायला लावलं. आणि सांगितलं की स्वच्छ करता करता बघ तुझ्या हातावर काही संवेदना आहेत का, तुझ्या शरीरात काय होतं आहे. तर त्या गोष्टीमुळं तो एकाग्र झाला, त्याची बुद्धी एकाग्र झाली, त्याचं चित्त एकाग्र झालं आणि हळूहळू त्या एकाग्रतेचा अभ्यास करत करत तो चुल्लपंथक तो सुद्धा अरहंत झाला. तर अशा प्रकारे हा उपदेश अतिशय हा जो उपदेश प्रॅक्टिकल उपदेश बुद्धांनी दिला तर हा अतिशय जर कोण खूप विद्वान व्यक्ती असेल, शास्त्रामध्ये पारंगत असेल, खूप बुद्धिमान असेल तर त्याला हा उपदेश देण्याची गरज नाही. तो म्हणे की हे काय बुद्धांनी सांगितलं, चला कपडा स्वच्छ करूया, कपडा स्वच्छ करूया. तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही तथागत ओळखू शकत होते आणि त्यानुसार त्यांना उपदेश देत होते. तर असे उपदेश जर कोणी जर गेला तिथे आणि अभिधम्म वाचला तर तो कन्फ्यूज होऊन जाईल आणि कन्फ्यूज स्वतःसुद्धा होईल आणि बाकीच्यांना सुद्धा तो व्यक्ती कन्फ्यूज करेल. त्यामुळे त्यांनी बुद्धघोषांची एक टेस्ट घेण्याचा निर्णय केला तिथल्या भिक्षूंनी की ठीक आहे आम्ही तुम्हाला वाचनालय जे आहे ते उघडं करून देऊ, परंतु त्या अगोदर तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागणार, एक चाचणी द्यावी लागणार, परीक्षा द्यावी लागणार. तर त्यांनी 2 गाथा त्यांना सांगितल्या. संयुक्त निकायामध्ये 2 गाथा आहेत. अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा तंग तंग पुच्छामी गौतमं को इमंग विजटये जटंती, है ना. म्हणजे की अंतो जटा बही जटा, आत प्रॉब्लेम आहे, जटा म्हणजे प्रॉब्लेम आहे ना, साधू महाराजांच्या जटा असतात त्या सॉल्व करणं, त्याला वेगळं करणं खूप कठीण राहते है ना. तर त्याप्रमाणे हे जे संसारिक प्रॉब्लेम आहेत त्या अंतो वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत, बहिजटा सामाजिक प्रॉब्लेम आहेत, आर्थिक राजकीय प्रॉब्लेम आहेत है ना. जटाय जटितोपजा अशा या इंटरनल आणि एक्सटर्नल प्रॉब्लेम्सनी संपूर्ण समाजाग्रस्त आहे. तर एक व्यक्ती त्यांना विचारतो आहे तथागतांना की तंग तंग पुच्छामी गौतमं को इमंग विजटये जटंती, असा कुणी आहे का की जो या सगळ्या समस्यांचा समाधान देऊ शकेल, सगळ्या समस्यांवर सोल्युशन देऊ शकेल. तर त्यावेळेस बुद्ध उत्तर देतात की सीले प्रतिष्ठाय नरो चित्तं पय्यंच भावयं, सीले प्रतिष्ठाय नरो सपय्यो चित्तं पय्यंच भावयं आतापि निपगो भिक्खू सो इमंग विजटये जटंती, है ना. असा व्यक्ती जो की शिलामध्ये प्रतिष्ठित आहे, पंचशील किंवा अष्टशील हे त्याचे परिपक्व आहेत. चित्तं पय्यंच भावयं, सपय्यो प्रज्ञावान आहे आणि काय करतो, चित्ताला प्रज्ञामध्ये परिपूर्ण करण्यामध्ये जो निपुण आहे. चित्तं पय्यंच भावयं आतापि निपको भिक्खू, सतत प्रयत्नरत असलेला, ध्यानमग्न असलेला
निपको परिपक्व भिक्षू सो इमंग विजटये जटांती, तो या जटा या सर्व समस्या सामाजिक आणि वैयक्तिक सोडवण्यासाठी निपुण आहे. तर या गाथेचा तुम्ही एक्सप्लेनेशन करा, असं त्यांनी तिथल्या अनुराधपूरच्या भिक्खूंनी बुद्ध घोसांना सांगितलं. तर त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी एक मोठा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव आहे विसुद्धी मग्गो, अँड दिस इज नोन ॲज ॲन एन्सायक्लोपीडिया ऑफ बुद्धिझम. या पुस्तकाला आता बौद्ध धर्माचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया म्हणून खूप असं मानाचं स्थान आहे. तर हा ग्रंथ त्यांनी याच्यामध्ये लिहिला आणि तो ग्रंथ वाचून तिथले भिक्षू त्यांना खूप आनंद झाला की प्रत्येक कन्सेप्ट ज्या आहेत या किती यांच्या क्लिअर आहेत त्या पुस्तकावरून त्यांच्या लक्षात आलं. आणि त्या 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 पुस्तकाच्या म्हणजे एक प्रकारे थिसिसच लिहिलं गेलं त्यांचं आहे ना, ज्याप्रमाणे आता PhD केल्या जाते तर असं मोठं ते पुस्तक आहे. तर त्या पुस्तकाच्या ला पाहून त्यांना ते लायब्ररी मोकळी करून दिली, त्यांना तिथे पूर्ण सुविधा पुरवल्या, त्यांना मदत करायला जे इतर काही भिक्षू असतील ते पुरवले, त्यांच्या पालीवरचं वर्चस्व सर्व पाहून. आणि तिथून मग त्यांनी इथल्या ज्या उरलेल्या अट्टकथा होत्या ज्या की बुद्ध दत्त ज्यावर काम नाही करू शकले, तर त्या अट्टकथा अशा जवळपास 12 अट्टकथा आणि खूप मोठमोठ्या या त्यांनी भाष्य हे त्यांनी त्रिपिटकातील सर्व उरलेले जे पुस्तकं होते त्यावर लिहून एक खूप मोठा समृद्ध साहित्य आपल्यासाठी तयार केलं. तर आणखी मोठं त्यांचं म्हणजे योगदान की जो पाली शब्द आहे हा सर्वप्रथम कोणत्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो, तर तो हा विसुद्धी मग्गो पुस्तक आहे जे त्यांनी कंपोज केलं. विसुद्धी मग्गोमध्ये त्यांनी बुद्ध वचनांना पाली म्हटलं गेलं. त्यांनी असं म्हटलं की भारतामध्ये पाली आहे परंतु अट्टकथा नाही, म्हणजे बुद्ध वचन आहे मात्र त्यावरच्या कॉमेंट्रीज भारतामध्ये नाही आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम एक लिटरली म्हणजे साहित्यामध्ये सर्वप्रथम पाली शब्द जो आहे बुद्ध वचनांसाठी हा या पुस्तकामध्ये विसुद्धी मग्गो पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर या पुस्तकाचं आणखी असं योगदान म्हणजे की बुद्ध धम्माचा एन्सायक्लोपीडिया याला म्हटलं जाते. कोणी पण म्हणजे इवन वेस्टर्न स्कॉलर वगैरे सुद्धा जेव्हा बुद्धिझमचा किंवा पर्टिक्युलरली थेरवादाचा अभ्यास करतात तर त्यावेळेस सर्वप्रथम या पुस्तकाला वाचायचा लोक सल्ला देतात, जे की विसुद्धी मग्गो. शील, समाधी आणि प्रज्ञा या 3च गोष्टींवर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. पहिल्यावर शील, त्यानंतर समाधी आणि त्यानंतर प्रज्ञा यांची यामध्ये चर्चा केली गेलेली आहे. त्यानंतर इतर जे विषय आहे जसे की खुद्दक निकायावर त्यांनी दीघ निकायावर कॉमेंट्री लिहिली जिचं नाव सुमंगल विलासिनी आहे. मध्यम निकाय त्यावर जी कॉमेंट्री लिहिली त्याचं नाव पपंच सुदनी आहे. संयुक्त निकाय यावर कॉमेंट्री लिहिली त्याचं नाव सारथ प्रकाशिनी आहे. आणि अंगुत्तर निकायावर जे कॉमेंट्री लिहिली त्याचं नाव मनोरथ पूरणी असं आहे. तर जातकावरची कॉमेंट्री लिहिली त्याचं नाव जातक अठ्ठ वर्णना असं सुद्धा आहे किंवा जातक अठ्ठकथा असं सुद्धा त्यांना म्हटल्या जाते. त्याचप्रमाणे खुद्दक निकायातलं खुद्दक पाठ यावरच्या कॉमेंट्री आहे. परमत्त ज्योतिका, धम्मपद यावर सुद्धा कॉमेंट्री आहे. आणि सुत्तनिपात याची सुद्धा सुत्तनिपात अठ्ठकथा किंवा परमत्त ज्योतिका अशा प्रकारे या कॉमेंट्रींचे या भाष्यांचे त्यांचे नाव आहे. तर या कॉमेंट्रीचं महत्त्व काय, कारण हे कॉमेंट्रीचं महत्त्व काय, तर हळूहळू बुद्ध वचन जे होते ते तर तसे राहिले परंतु त्यांचं एक्सप्लेनेशन जे आहे ते तिथल्या त्या काळच्या लोकांना माहीत होतं, बुद्धांच्या समकालीन लोकांना माहीत होतं. बुद्धानंतर काही पिढ्या काही शतकंसुद्धा ते राहिलं परंतु हळूहळू ते नष्ट होत गेलं, कारण की ते फक्त ओरल ट्रेडिशनमध्ये होतं, ते लिहून ठेवल्या गेलं नाही. परंतु श्रीलंकन ट्रेडिशननी ते लिहून ठेवलं, मात्र ते श्रीलंकेमध्ये लिहून ठेवलं. तर ते सुद्धा त्याचे कॉमेंट्रीसुद्धा असणं खूप आवश्यक होतं. जसं की आपल्याला समजते की आता
बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला, तर त्यामधले बहुतांश रेफरन्स जे आहेत ते जातक अट्टकथा किंवा जातक अट्टकथाचा जो पहिला त्याचं इंट्रोडक्शन आहे त्याला निदान कथा म्हटल्या जाते. तर यामधून सर्वात जास्त रेफरन्सेस आलेले आहेत. त्यांचा जन्म, सुरुवातीच्या हंसाच्या कथा ज्या आहेत, हंस देवदत्तांच्या हंस वगैरे मारल्या जाते, वासित मुनी, त्यानंतर रोहिणी नदीच्या वाद, तसेच 4 निमित्त, त्यांचा रेफरन्स वेगळा येतो. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये वेगळा येतो, थोडासा जातक कथामध्ये वेगवेगळा येतो, परंतु यांचा सर्व रेफरन्स जो आहे तो या जातकीची जी अट्टकथा आहे, जातक अट्टवर्णना, यामध्ये रेफरन्सेस येतो. त्यानंतर धम्मपदाच्या गाथा या कधी म्हटल्या गेल्या, कोणत्या स्वरूपात म्हटल्या गेल्या, तर याचासुद्धा पूर्ण माहिती जी आपल्याला मिळते तर ती या अट्टकथांच्याद्वारे मिळते. तर याचं महत्त्व मी असं सांगू शकतो, ज्याप्रमाणे संविधान आपल्यासाठी आवश्यक आहे, संविधानाचे पुस्तक आहे त्यामध्ये फक्त संविधानाचे नियम आहेत, त्याचे कोड आहेत, कलमं आहेत, परंतु त्याच्या डिबेट्स, आता आपल्याला समजते की त्या डिबेट्स त्याच्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, है ना. संविधान सभेमध्ये झालेल्या डिबेट्स, ज्याप्रमाणे की भारतीय ध्वज एक्सेप्ट करायचा आहे, तर त्यावेळेस काय काय डिबेट्स झाल्या, तर यासुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या राहतात. त्यामध्ये बाबासाहेबांचं काय मत होतं, इतर जे काही सदस्य असतील त्यांचं काय काय मत होतं, या सर्व या रेफर केल्या जातात. ज्यावेळेस कधी समस्या येते, संवैधानिक ज्यावेळेस कधी समस्या येईल, तर त्यावेळेस तर कायदा पाहायला जाईलच, कायद्यामध्ये काय काय आहे, परंतु ते कायदा करणारे जे कायदाकार आहेत, कायदे पंडित आहेत, ज्या संविधानाने हे कायदे केलेले आहेत, तर त्या डिबेटसुद्धा तपासल्या जातात की या कोणत्या अर्थाने ही कलम टाकली आणि त्याचा कसा इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे या कॉमेंट्रीसुद्धा आहेत की हा उपदेश बुद्धांनी दिलेला आहे, असं सांगितलेलं आहे, तर हे कोणत्या परिप्रेक्ष्यामध्ये सांगितलेलं आहे, कोणती घटना त्यावेळेस झालेली होती, कोणती स्टोरी त्यावेळेस घडलेली होती. तर यासाठी या अट्टकथा खूप महत्त्वाच्या आहेत. अट्टकथांची आणखी सर्वात मोठी देणगी म्हणजे जातक कथा. तसं जातक कथा असं एकत्र नाव कुठंच कोणत्या पुस्तकाचं नाही आहे. एक जातक पुस्तक आहे ज्यावर की बुद्ध घोसांनी कॉमेंट्री लिहिलेली आहे. जातक अट्टकथा एक पुस्तक आहे, परंतु जातक कथा असं कोणतंही पुस्तक नाही आहे. जे ओरिजिनल बुद्धांचे उपदेश आहेत त्यामध्ये जातक कथा नाही, एकही कथा नाही. जे जातक पुस्तक आहे जे की खुद्दक निकायामध्ये आहे, तर त्या जातक जे पुस्तक आहे तर त्यामध्ये फक्त गाथा आहेत, ज्याप्रमाणे धम्मपदामध्ये ज्याप्रमाणे गाथा आहेत, है ना. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. तर या प्रकारे जशी धम्मपदामध्ये गाथेनी भरलेलं धम्मपद आहे, तसंच संपूर्ण जातक जे पुस्तक आहे हे पुस्तक संपूर्ण गाथांनी भरलेलं आहे, ज्यामध्ये एकक निपात, दुःख निपात एकक म्हणजे की ज्या असं चॅप्टर की ज्यामध्ये फक्त एक गाथा आहे. दुःख निपात म्हणजे असं चॅप्टर की ज्यामध्ये 2-2 गाथांचा संग्रह आहे. टीक निपात, तर अशा प्रकारे महानिपातपर्यंत या जातकामध्ये फक्त आणि फक्त बुद्धांचे शुद्ध उपदेश जे की गाथांच्या स्वरूपात ते आहे. परंतु आज आपण पाहतो की जातक कथा या जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि या जातक कथाच अरेबीमध्ये ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस त्या ते जे आहेत ना अरेबियन नाईट्स ज्या स्टोरी आहेत, तर ते क्लेम करतात की हे आमचं आहे. आणि पुढे या संस्कृतमध्ये झाल्या आणि जे पंच आहेत त्या, है ना, पंचकथा की काय त्यांना काय म्हटलं जात आहे, है ना. तर ते क्लेम करतात की या आमच्या आहेत. परंतु जेव्हा हिस्टॉरिकली ते चेक केल्या जाते की या सर्वांच्या पेक्षा जुनं काय कोणतं साहित्य असेल, तर ते साहित्य म्हणजे अट्टकथा साहित्य येते. हिस्टॉरिकली सुद्धा ते येते आणि त्याला आर्किओलॉजिकल सपोर्टसुद्धा भेटतात पूर्ण, आणि आपण ते प्रूव्ह करू शकतो की बघा या ज्या सगळ्या कथा आलेल्या आहेत, तर या संस्कृतमध्ये असतील किंवा अरेबियनमध्ये असतील, तर याचा सोर्स जो आहे हा पाली अट्टकथामधले आहे, पालीच्या जातक अट्टकथेमध्ये आहे. नाहीतर या
त्यांच्या नावावर आरामशीर या खपल्या गेल्या असत्या आणि जो की तथागतांचा एवढा मोठा शोध आहे तर तो दबून गेला असता जर या अट्टकथा त्यापैकी जातक कथा ज्या आहेत त्या जर नसत्या. तर इतर जेव्हा आपण वाचतो तर त्यांचंसुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन असते, कारण की भाषा ही खूप परिवर्तित होत राहते. तथागतांच्या काळातली भाषा, आताच्या काळातली भाषा, तसेच कोणते उपदेश कोणत्या रेफरन्समध्ये दिले, त्यांचा कोणता संदर्भ होता, त्यावेळेस काय घडलं होतं, तर हे सगळं माहिती आपल्याला या अट्टकथांमधून मिळते. तर यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग कोणता पार्ट असेल तर जातक अट्टकथा आहेत. याच अट्टकथा सर्व जगभर पसरलेल्या आहेत. तर यामध्ये बुद्धघोषांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ज्या की त्यांना आपण बुद्धिस्ट लेबल आतासुद्धा म्हणून लावू शकतो की याचं जे ओरिजिन आहे हे बुद्धिझम आहे आणि बुद्धिझममधूनच या स्टोरीज गेलेल्या आहेत. तर जातकामध्ये खूप जास्त म्हणजे बऱ्याच ठिकाणी असा क्लेम लावतो की शूद्र जे आहेत तर यांचं कोणतं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. तर यामध्ये आपल्याला समजते की तथा बोधिसत्व हे शूद्र म्हणून सुद्धा होते. यामध्ये वेगवेगळे मत असू शकतात. आय रिस्पेक्ट ऑल द व्ह्यूज, आय डोंट इम्पोज माय ओन व्ह्यूज ऑन दॅट, परंतु दिस रेफरन्स appears not only in Attakatha, not only in Sutta Pitaka, Vinaya Pitaka, but in entire Pali literature of Mahayana as well as literature of Theravada or all school. Okay. तर आपण being united Buddhist, we should respect all the views, but we have liberty to follow our own views. आपण आपले व्ह्यूज आपण फॉलो करू शकतो, ते प्रसारित करू शकतो, पण त्याचबरोबर इतर बुद्धिस्ट व्ह्यूज जे आहेत त्यांचासुद्धा आदर करणं एक बौद्ध म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर या जातक अट्टकथांमध्ये सामाजिक न्याय हा खूप येतो आणि त्याचप्रमाणे लैंगिक न्याय हा सुद्धा यामध्ये खूप येतो. स्त्री पुरुष समानता हे खूप त्याचं तत्त्व प्रत्येक ठिकाणी दिसते आणि प्रत्येक ठिकाणी मुख्यतः जर पाहिलं तर जातीप्रथेवर अधिकाधिक कुरघोड म्हणजे अधिकाधिक जातीप्रथेचा जो त्याला विरोध आहे हा जातक कथांमधून झालेला दिसतो. त्यामध्ये जाती आधारित जी उच्च नीच सर्वात प्रथम या जातक अट्टकथांमध्ये तोडल्या गेलेली आहे. त्याचप्रमाणे जे युद्ध वगैरे होत राहतात तर बोधिसत्व कशा प्रकारे नॉन व्हायलंट पद्धतीने युद्ध जिंकतात हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. महिला काय करू शकतात हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे की महिलांनी केलेले किती मोठे पराक्रम या जातक अट्टकथामध्ये सांगितलेलं आहे. आणि पूर्ण जवळपास 550 या स्टोरीज आहेत. तर प्रत्येक स्टोरी प्रत्येक कथा ही अतिशय प्रेरणादायी आहे. तर सर्वांनी मला तरी वाटते म्हणजे या कथा वाचल्याच पाहिजे. आणि डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी सुद्धा आपल्या भारतीय वाचकांवर खूप उपकार केलेले आहेत की त्यांनी या सर्व ज्या जातक कथा आहेत जातक आणि त्यांच्या अट्टकथा या हिंदीमध्ये त्यांनी रूपांतरित केलेलं आहे. खूप कष्टाचं काम होतं हे आणि जवळपास त्याचे 7 की 8 खंड आहेत मोठे आणि हिंदी साहित्य संमेलन अलाहाबाद इथून या प्रकाशित आहेत. तर जरूर या सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध धर्मावर जे विद्वान आहेत यांनी सर्वांनी या नक्की वाचाव्यात अशी सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो. आणि अशा प्रकारे जे अट्टकथाकार आहेत आचार्य बुद्धघोष यांनी आपल्या जीवन कारकिर्दीमध्ये अभिधम्म सुत्त तसेच विनय पिटक यावर ज्या अट्टकथा लिहून संपूर्ण त्रिपिटकाला एक प्रकारे एक्सप्लेनेशन करण्याचं मार्ग त्यांनी मोकळं केलेलं आहे. धम्मपद आहे. धम्मपद जेव्हा आपण वाचतो खूप प्रेरणा आपल्याला मिळते. मला वाटते बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये जवळपास म्हणजे मी सुद्धा त्यावर एक रिसर्च प्रोजेक्ट घेणार आहे आता. तर बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये जवळपास 70% धम्मपद त्यामध्ये रिफ्लेक्टेड आहे धम्मपदाच्या गाथा. तर जेव्हा याच्या आपण अट्टकथेमध्ये याच्या स्टोरीज वाचतो त्यासुद्धा खूप इन्स्पिरेशनल आहेत. खूप त्या आपल्याला इन्स्पिरेशन देतात. तसेच बुद्धांचा वंश म्हणजे या अगोदर झालेले बुद्ध ज्यांना बोधी प्राप्त झाली ते बुद्धांचा पुनर्भव होत नाही, पुनर्जन्म होत नाही, नक्कीदा नाही पुनर्भवन.
तर या अगोदर ज्यांनी ज्यांनी एनलायटनमेंट प्राप्त केलेली आहे त्यांचा जो जो इतिहास आहे त्यावर सुद्धा या अट्टकथा आहेत. तर प्रत्येक निकायावर, प्रत्येक पुस्तकावर ज्या अट्टकथा लिहिल्या गेलेल्या आहेत तर त्या खरोखर पालीच्या साहित्यामध्ये मोठे योगदान देतात आणि त्याचबरोबर पाली साहित्याच्या पुढच्या प्रगतीसाठी या अट्टकथांनी खूप मोठं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. आणि पालीमध्ये लिहिण्याचा जो परंपरा आहे ती सर्वात अधिक दृढ या अट्टकथेने केली. कारण की त्रिपिटक ज्यावेळेस संग्रहित झालं, एकत्रित झालं, त्यावेळेस तर पाली ही जनसामान्याची भाषा होती. परंतु हळूहळू ही 3ऱ्या शताब्दीपर्यंत याचा वापर हळूहळू म्हणजे संस्कृतने यावर हळूहळू कुरघोडी केली. संस्कृतचं जास्तीत जास्त डॉमिनन्स हळूहळू येत गेलं. परंतु पालीमध्ये लिहिण्याची जी परंपरा आहे जी की श्रीलंकेमध्ये चालूच होती, ज्यामध्ये वंश साहित्यसुद्धा पालीमध्ये लिहिले, त्यानंतर मोठं कोणतं साहित्य पालीमध्ये आलं असेल त्रिपिटकानंतर तर हे अट्टकथा साहित्य आहे. तर हे साहित्य पाली साहित्याला, जे पाली त्रिपिटक साहित्य आहे बुद्धवचन, याला पूरक असं साहित्य आहे ज्याचा की आपल्याला अधिकाधिक स्टडी करणं आवश्यक आहे. तरी दिल्ली विद्यापीठामध्ये सुद्धा बुद्धिस्ट स्टडीजसाठी ॲडमिशन सुरू झालेले आहेत. ज्यांना ॲडमिशन घ्यायचे असतील त्यांनी ऑनलाईन अप्लाय करावं. आणखी ज्यांना जिथे जिथे शिकण्याची संधी मिळते आहे पाली रिगार्डलेस टू एज, आणि त्यातल्या त्यात ज्यांना जे रिटायर्ड असतील किंवा ज्या महिला असतील ज्यांनी की ज्यांचं आता सांसारिक जबाबदाऱ्या ज्या थोड्याशा वेगळ्या करू शकतात, ज्यांचे मुलं वगैरे मोठे झाले, हे सुद्धा याचा चांगल्या प्रकारे गांभीर्याने अभ्यास करू शकतात. सिनियर सिटीजन लोकांना PhD करण्यासाठी UGC तसेच ICSSR तर्फे स्वतंत्र फेलोशिप जवळपास 50,000ची फेलोशिप दिली जाते दर महिना 5 वर्षासाठी. तर या सर्व ज्यांना कोणाला अट्टकथा आणि पाली साहित्यावर रिसर्च करायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. अशा प्रकारे जे अट्टकथाकार आणि पालीचे महान विद्वान ज्यांनी पाली हा शब्द स्वतः एक जो प्रचलनात होता तो साहित्यामध्ये त्यांच्या रिफ्लेक्ट झाला बुद्धवचनासाठी, असे बुद्ध घोष यांच्यावरील एक छोटंसं चर्चा इथे याला पूर्णविराम देतो. आणि कुणाला यासंबंधी जर क्वेश्चन असतील किंवा डिस्कस करायचं असेल तर त्यांना मी आमंत्रित करतो. काही जर समस्या काही क्वेश्चन किंवा डिस्कशन असेल तर कृपया चॅट बॉक्समध्ये टाकावं. ओके, तर असं वाटते कोणता समस्या, कोणता प्रश्न किंवा डिस्कशन एवढं नाही आहे. तरी मी सर्वांशी आपला निरोप घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.